नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशन चॅनलवरती। तर आजचे महत्त्वाचे प्रश्न आपण ते डिस्कस करूया। पहिला प्रश्न दिलेला आहे, प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाअंतर्गत भारताचे क्षयरोग उच्चाटनाचे उद्दिष्ट कोणते वर्ष ठेवण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 2025। आणि बघा, पुढच्या वर्षी 2025 हे वर्ष येणार आहे, त्यामुळे या वर्षीच्या आणि पुढच्या वर्षीच्या ज्या एक्झाम असणार आहे त्यामध्ये नक्कीच हे जे निर्मूलनाचं वर्ष आहे ते आपल्याला एक्झाममध्ये विचारलं जाणार आहे, त्यामुळे हा पॉईंट लक्षात ठेवा। आता टीबी म्हणजे होते क्षयरोग, क्षयरोग म्हणजेच इथं बघा ट्युबरक्युलोसिस। ओके, सो टीबीचा जो फुल फॉर्म आहे तो आहे ट्युबरक्युलोसिस। आणि बघा जे औषध वापरलं जाते ते आहे ट्रेपोमायसिन। ओके, आणि बघा उपचार आहे डॉट्स। याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे की क्षयरोगावर जे उपचार आहे त्याला काय म्हटलं जाते? डॉट्स। आणि जी लस दिली जाते ती आहे BCG। तर याच्या अगोदर आयोगाने क्षयरोगावर कोणती लस दिली जाते ते विचारलं होतं, तर ती होती BCG लस। त्यामुळे हा प्रश्न पाठ ठेवा। 5 डिकेड्स इन पॉलिटिक्स हे जे बुक आहे लक्षात घ्या, हे कोणाचं पुस्तक आहे? तर ते आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचं हे पुस्तक आहे। हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे। आणखी एक पुस्तक चर्चेमध्ये होतं ते म्हणजे होतं थ्रू द ब्रोकन ग्लास। ओके, तर हे पुस्तक भारताचे जे मुख्य निवडणूक आयुक्त आहे TN शेषन यांचं हे पुस्तक आहे। आणखी एक पुस्तक चर्चेमध्ये होतं व्हाय भारत मॅटर्स। ओके, हे पुस्तक होतं आपले जे परराष्ट्र मंत्री आहे S जयशंकर यांचं, त्यामुळे हे पण तुम्ही इथे पाठ ठेवा। जागतिक ओझोन दिवस कधी साजरा केला जातो? तर बघा 16 सप्टेंबरला जागतिक ओझोन दिवस साजरा केला जातो। मग ओझोनचं काय काम आहे? तर अतिनील किरणांपासून संरक्षण करणे हे ओझोनच्या थराचं प्रमुख कार्य आहे। मग ओझोनचा जो थर आहे तो कोणत्या थरामध्ये आढळतो? तर तो आहे स्थितांबरामध्ये म्हणजे स्ट्रॅटोस्फिअरमध्ये। ओके, 1985 मध्ये या ओझोनच्या थराला अंटार्क्टिका खंडा एवढं एक छिद्र पडलेलं होतं, त्यामुळे सूर्याची अतिनील किरणं हे डायरेक्ट आपल्या पृथ्वीवर येत होती। त्यामुळे लक्षात घ्या, कर्करोगाच्या बिमाऱ्यासुद्धा म्हणजे कॅन्सरच्या बिमाऱ्यासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या होत्या, कॅन्सरच्या बिमाऱ्या। ओके, आता जागतिक कर्करोग दिवस असतो तो 4 फेब्रुवारीला असतो। हा एक पॉईंट सर्वांनी इथे नोटीस करा। मग बघा स्टुडंट, आता जे ओझोनच्या थराला छिद्र पडलं याला प्रमुख कारणीभूत जो वायू होता तो होता CFC म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन। आता ओझोन दिनाला सुरुवात ही 1995 पासून झालेली होती। हा एक पॉईंट लक्षात ठेवा। जो आपण 16 सप्टेंबर दिवस साजरा करतो तो 1995 पासून। पण इथं बघा 1985ला जेव्हा ओझोनच्या थराला छिद्र पडलं होतं तेव्हा जे वैज्ञानिक आहे, शास्त्रज्ञ यांनी एक चिंता दर्शवली होती की हा थर नष्ट तर होऊन जाणार नाही। त्यासाठी मग तिथून 2 वर्षांना 1987 मध्ये मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, जे कॅनडामधलं ठिकाण आहे, या ठिकाणी एक प्रोटोकॉल निश्चित करण्यात आला आणि तिथं ठरवण्यात आलं की आता आपल्याला ओझोनच्या थराचं काय करायचं आहे? संरक्षण। ओके, सो या पद्धतीनं आपली माहिती हे इत्थंभूत पद्धतीनं आपण अभ्यास करणं आवश्यक ठरते मित्रांनो। ओके, क्योटो प्रोटोकॉल हा जपानमध्ये झाला होता, तो हवामान विषयक होता, तो 1997चा होता। ठीक आहे, त्यानंतर मापुटो प्रोटोकॉल सध्या न्यूजमध्ये होता, हे ठिकाण मोझाम्बिकमधलं आहे। तर उद्देश काय आहे मग मापुटो प्रोटोकॉलचा? तर तो उद्देश आहे मित्रांनो, प्रोटोकॉलचा उद्देश आहे लैंगिक समानता निर्माण करणे। सुरुवात 2003 मध्ये झालेली आहे आणि मोझाम्बिक हा एक आफ्रिकन देश आहे। तर अशा पद्धतीनं तुम्हाला स्टडी करायचा आहे। भंडारदरा धरणाचे नामकरण वीर राघोजी भांगरे जलाशय असे करण्यात आलेले आहे। पूर्वी नाव काय होतं मग? विल्सन डॅम। आणि हे डॅमची कुठे आहे? तर हे आहे अहमदनगरमध्ये। ओके, आता अहमदनगरचं नवीन नाव काय झालेलं आहे ते मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा। आशिया खंडातील सर्वात जुने धरण आहे भंडारदरा धरण। ओके, आणि हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर ते आहे प्रवरा नदीवर, कारण अहमदनगरमधली प्रमुख नदी प्रवरा नदीच आहे। जागतिक सहकार परिषद 2024 प्रथमच भारतात आयोजन होणार आहे। आता बघा, जेव्हाही एखादी इंटरनॅशनल लेवलची परिषद हे आपल्या भारतामध्ये होत असते त्यावेळेस शुअरली सांगतो तुम्हाला परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न येतो। आता 25 ते 30 नोव्हेंबर दरम्यान ही परिषद भरणार आहे। ठिकाण आपलं नवी दिल्ली असणार आहे। आणि सहकार वर्ष युनोनं कधी साजरं केलं होतं? तर ते 2012 मध्ये साजरं केलेलं होतं। मग सहकारबद्दल आणखी काही महत्त्वाची माहिती आपण विषयाशी रिलेटेड इथं बघून घेऊ की पहिला सहकार कायदा 1904 मध्ये लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये झालेला होता। पहिले सहकार मंत्री कोण आहे भारताचे? ते आहे अमित शहा। राज्य सूचीमध्ये हा सहकार विषय येतो, लक्षात असू द्या। जसं रेल्वे केंद्र सूचीमध्ये येते, पोलीस राज्य सूचीमध्ये येते, त्याचप्रमाणे जो सहकार विषय हा राज्य सूचीमध्ये येतो। 97वी घटनादुरुस्ती भारतामध्ये करण्यात आली होती सहकारी सोसायट्या संबंधित 2011 मध्ये। तर ही घटनादुरुस्ती 15 फेब्रुवारी 2012ला लागू झालेली होती। याच्यावर प्रश्न आलेला आहे। भाग 9B टाकण्यात आला होता, ज्या अंतर्गत 243 ZH ते ZT ह्या कलमा समाविष्ट करण्यात आलेल्या होत्या।
एक सभासद एक मत हे सहकारी सोसायटीचं मुख्य वैशिष्ट्य असते. ओके, एक सभासद एक मत. ओके, एक शेअर एक मत नाही, एक सभासद एक मत. त्यानंतर बघा की पुढचा प्रश्न आहे, 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो. तर अगदी बरोबर आहे, कारण इंदिरा गांधी यांच्या काळात पहिली जागतिक हिंदी परिषद नागपूर येथे 10 जानेवारी 75ला भरलेली होती. त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण 10 जानेवारी हा जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा करतो. परंतु आता 14 सप्टेंबरला राष्ट्रीय हिंदी दिवस आपण साजरा केलेला आहे, कारण 14 सप्टेंबर 1949 रोजी कलम 343 घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली होती. ओके, 351 काय आहे? हिंदी भाषेचा विकास आला तर 351 घ्यायचं आहे आपल्याला. आणि कार्यालयीन भाषा संबंधित घटनेत जे परिशिष्ट आहे ते 8 आहे आणि भाग जो आहे तो 17 आणि परिशिष्ट आहे 8. सध्या परिशिष्ट 8 मध्ये एकूण 22 अधिकृत भाषा आहे, लक्षात असू द्या. ओके, 22 अधिकृत भाषा आहेत. आणि शेवटचा एक प्रश्न आहे, अखिल भारतीय राजभाषा परिषद 2024 कोणत्या ठिकाणी पार पडलेली आहे? तर ती नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे. आता सध्या नवी दिल्लीसुद्धा चर्चेमध्ये आहे. दिल्ली संबंधित एक कलम घटनेमध्ये आहे, ती लक्षात ठेवायची महत्त्वाची, 239 AA. ओके, दिल्ली संबंधित विशेष तरतूद असणारी कलम आहे 239 AA. ओके, तर हा एक पॉईंट सर्वांनी इथे लक्षात ठेवा. ओके, लवकरच भेटूया. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.